बिहार विधानसभा निवडणूक 2025 चा निकाल लागलाय, ज्यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि जेडीयूच्या एनडीएचा जबरदस्त विजय झालाय। त्यानंतर महागठबंधन आणि प्रशांत किशोर यांच्या जनसुराज्य पक्षाचा देखील इथं पराभव झालाय। त्यामुळे हा पराभव महागठबंधनसाठी जसा धक्का देणार आहे, तसा प्रशांत किशोर यांच्यासाठी देखील आहे। प्रशांत किशोर काही महिन्यांपूर्वी एका न्यूज चॅनल बरोबर इंटरव्ह्यू देताना ते असं म्हणाले होते की माझ्या पक्षाला म्हणजे जनसुराजला जर 125 ते 130 जागा मिळाल्या तर तोही माझ्यासाठी पराभवच असेल असं मी म्हणेन। म्हणजे 125 130 आमदार तर कमीत कमी आपले येणार याची त्यांना गॅरंटी होती। त्या प्रशांत किशोर यांना 0 आमदार मिळालेत, त्यामुळे नक्कीच त्यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे। पण प्रशांत किशोर चांगल्या राजकारणाबद्दल बोलत होते, शिक्षणाबद्दल बोलत होते, आरोग्याबद्दल बोलत होते, इन्फ्रास्ट्रक्चर बद्दल बोलत होते, पण तरीही त्यांचा पराभव का झाला? ज्या व्यक्तीने नरेंद्र मोदींना भारताचं पंतप्रधान बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली, त्या व्यक्तीचा इतका दारुण पराभव का झाला असेल? आणि खरोखर शिकलेल्या अशा पद्धतीनं ज्या लोकांनी राजकारणाचा अभ्यास केलाय, अशा व्यक्तीला खरोखर राजकारणात जागा नाही का? असे अनेक प्रश्न या निमित्तानं उभे राहतात। खरंच प्रशांत किशोर यांचा पराभव का झाला ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। पण पाहूया प्रशांत किशोर यांनी त्या अगोदर काय केलं होतं म्हणून ते तिथपर्यंत पोहोचले। मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा। जनसुराज्य पक्षाचे प्रमुख असलेले प्रशांत किशोर हे साधारण 48 वर्षाचे आहेत। 1977 चा त्यांचा जन्म आहे। त्यांचे वडील एक डॉक्टर होते, ते गव्हर्नमेंट सर्वंट होते। त्यामुळे प्रशांत किशोर यांचं बालपण हे चांगल्या सुस्थितीमध्ये गेलं होतं। त्यांनी सुरुवातीचं शिक्षण बक्सरमध्ये वगैरे घेतलं, पण तरी देखील बिहारमध्ये त्यांचा जन्म झालेला असल्यामुळे बिहारमधलं शिक्षण नसणं किंवा शिक्षणाचा अभाव, ज्याला आपण दारिद्र्य म्हणू, या सगळ्या गोष्टी त्यांनी लहानपणापासून बघितल्यात। स्वतःच्या घरामध्ये नसल्या बघितल्या तरी त्यांनी बाहेर बघितलं। त्यानंतर त्यांचं सुरुवातीचं शिक्षण झाल्यानंतर ते यूएनच्या एका कार्यक्रमासाठी म्हणजे संयुक्त राष्ट्राच्या एका कार्यक्रमासाठी 2011 पर्यंत जवळजवळ 8 वर्ष संयुक्त राष्ट्राच्या कार्यक्रमासाठी अमेरिकेत राहिले। त्यामुळे 2011 पर्यंत त्यांचं आयुष्य हे बिहारच्या बाहेर भारताच्या बाहेर होतं। त्यांनी युनिसेफ साठी देखील काम केलं। त्यांचं कामाचं क्षेत्र नेहमी हेल्थ एन्व्हायरमेंट या पद्धतीनेच होतं। त्यामुळे त्यांना डेटा प्लॅनिंग, त्याच्यामागचं सायन्स या गोष्टी समजायच्या। त्यात अमेरिकेतल्या लोकांच्या बरोबर काम केल्यामुळे त्याचा देखील त्यांचा चांगला अभ्यास झाला। 2011 साली ते भारतात परत आले आणि ते गुजरातमध्ये त्यावेळेला काम करत होते। त्यावेळी त्यांची ओळख झाली नरेंद्र मोदी यांच्याबरोबर, जेव्हा नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते। नरेंद्र मोदी यांनी प्रशांत किशोर यांना एक संधी दिली, एक इलेक्शन स्ट्रॅटेजिस्ट म्हणून। 2012च्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी पहिल्यांदा प्रशांत किशोर एक स्ट्रॅटेजिस्ट झाले, एक इलेक्शन मॅनेजर झाले नरेंद्र मोदींच्यासाठी, आणि त्यांनी ते काम अतिशय व्यवस्थितपणे केलं। 2012च्या या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने बहुमत तर मिळवलंच, पण मला वाटतं नरेंद्र मोदी त्यावेळेला तिसऱ्यांदा गुजरातचे मुख्यमंत्री झाले। आणि त्यांच्या विजयामुळे एक नक्की झालं की नरेंद्र मोदी सोडून भाजपकडे कुठलाही राष्ट्रीय लेवलवरचा महत्त्वाचा असा दुसरा नेताच नाही। त्यामुळे नरेंद्र मोदींना 2013 साली पंतप्रधान पदाचं उमेदवार घोषित करण्यात आलं। 2014 ची निवडणूक देखील भारतीय जनता पक्षानं जी लढवली त्यासाठी त्यांचे इलेक्शन मॅनेजर प्रशांत किशोरच होते। प्रशांत किशोर यांनी भाजपला 2014 साली चाय पे चर्चा सारखा कार्यक्रम दिला, रन फॉर युनिटी नावाचा एक प्रोग्राम दिला, मंथन दिला, याशिवाय आणखी काही प्रोग्राम्स देखील त्यांनीच दिले, जसं की 3D रॅलीज ज्या नरेंद्र मोदींनी 2014 साली पहिल्यांदा केल्या, तो देखील प्रशांत किशोर यांच्या स्ट्रॅटेजीचा भाग होता। त्यांनी ही निवडणूक नरेंद्र मोदींना जिंकून दिली, पण त्यानंतर त्यांना असं लक्षात आलं की आपण इलेक्शन स्ट्रॅटेजिस्ट म्हणून खूप चांगलं काम करू शकतो, आणि म्हणून ते बिहारमध्ये आले। बिहारमध्ये त्यावेळेला नितीश कुमार हे भारतीय जनता पक्षाच्या विरोधात निवडणूक लढवत होते। 2015 साली प्रशांत किशोर यांनी नितीश कुमार यांच्या बरोबर म्हणजे त्यांच्यासाठी इलेक्शन स्ट्रॅटेजिस्ट म्हणून काम करायला सुरुवात केली। त्यावेळी लालू प्रसाद यादव, त्यांचे पुत्र तेजस्वी यादव हे सगळेच एका बाजूने निवडणूक लढवत होते। त्यावेळेला बीजेपीचा दारुण पराभव करण्यात ते यशस्वी झाले। त्यामुळे त्यांचा इलेक्शन मॅनेजर म्हणून जो काही रोल होता तो त्यांनी अगदी व्यवस्थितपणे पार पडला, आणि त्याच्या जीवावर ते भारतातल्या सर्वांच्या पर्यंत माहिती असलेला एक इलेक्शन मॅनेजर, एक मोठा व्यक्ती म्हणून पोहोचले। त्यानंतर त्यांनी जेडीयू मध्ये काही काळासाठी प्रवेश देखील केला, पण नंतर ते त्यातून बाहेर पडले, अर्थात त्यांना काढलं गेलं। 2021 साली पश्चिम बंगालमध्ये ममता दीदी आणि तामिळनाडूमध्ये स्टॅलिन यांच्यासाठी त्यांनी प्रचार केला, आणि प्रचार म्हणजे इलेक्शन कॅम्पेनिंग केलं, आणि त्यांनाही निवडून आणलं, तेही सत्तेत आले। त्यामुळे एक प्रकारे
त्यांनी आपला जम व्यवस्थितपणे बसवलेला, पण त्यावेळी त्यांनी ठरवलं की आता दुसऱ्यासाठी काम करायचं नाही, स्वतःसाठी करायचं, आणि म्हणून त्यांनी राजकारणात उतरायचा निर्णय घेतला आणि जनसुराज्य अभियानाची सुरुवात केली 2022ला. त्यानंतर काही महिन्यांसाठी त्यांनी पदयात्रा वगैरे काढल्या, बिहारमध्ये ते फिरले. या सगळ्यानंतर 2024च्या गांधी जयंतीच्या दिवशी त्यांनी जनसुराज पक्षाची स्थापना केली. पण मागच्या जवळजवळ 3 वर्षांमध्ये त्यांनी केलेलं काम, लोकांशी साधलेला संपर्क, या सगळ्यानंतर देखील बिहारच्या निवडणुकीत लोकांनी त्यांना नाकारलं. याचं कारण काय हे मात्र कुणाला लक्षात येत नाही. कारण मागच्या जवळजवळ 2 महिन्यापूर्वीचा जो प्रशांत किशोर यांचा कॉन्फिडन्स होता तो त्यांचा मागच्या आठवड्यात दिसत नव्हता. 2 महिन्यापूर्वी त्यांना असं वाटत होतं की या निवडणुकीमध्ये फक्त जनसुराजची चर्चा आहे, सगळीकडे जनसुराज आहे. पण तसं ऍक्च्युली होताना दिसलं नाही या निवडणुकीच्या निकालामध्ये देखील. याचं काय कारण आहे, तर याची काही कारणं बघितली तर सर्वात महत्वाचं पहिलं कारण आहे ते म्हणजे या पक्षाला स्वतःचा असा कोणताही काडर नव्हता, कार्यकर्ता नव्हता. जे काही लोक या पक्षामध्ये होते ते सगळे उच्चवर्णीय लोक होते. इथं एक महत्वाची गोष्ट ही देखील आहे की प्रशांत किशोर हे स्वतः एक ब्राह्मण आहेत, ते पांडे आहेत, ते त्यांचं आडनाव लावत नाहीत, त्यामुळे आपण त्यांना प्रशांत किशोर असं म्हणतो, पण खरं तर ते प्रशांत किशोर पांडे आहेत. मागच्या काही महिन्यापूर्वी एक खान सरांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की प्रशांत किशोर अतिशय चांगले नेते आहेत, पण त्यांचा एक सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे बिहारमध्ये, तो म्हणजे ते पांडे आहेत आणि त्यांच्या या पांडे असण्याचाच त्यांना इथं फटका बसला. कारण बिहारमध्ये जातीय गणित जमवावं लागतं, ते जातीय गणित त्यांना जमवता आलं नाही. त्यांच्या मागे काही सवर्ण लोक उभे राहिले, पण तरी देखील एकाच वेळेला सवर्ण लोक प्रशांत किशोर यांच्या बाजूनं, त्याच वेळी भारतीय जनता पक्षाच्या बाजूनं, यामध्ये जर निवडायची वेळ आली तर अर्थातच जो जिंकण्यासारखा उमेदवार असतो त्याच्याच बाजूने लोक उभे राहतात. त्यामुळे ठाकूर, बनिया, ब्राह्मण हे सगळे लोक प्रशांत किशोर यांच्या बाजूने न जाता ते देखील बीजेपीच्या बाजूने गेले. त्यामुळे जातीय गणित जमलं नाही. काही ठिकाणी दलित लोकांना संधी द्यावी लागली किंवा इतर आदिवासींना संधी द्यावी लागली, तरी देखील आदिवासी, दलित हे सगळे आपापल्या कंपूमध्ये विभागले गेलेले आहेत. बिहारमध्ये तेजस्वी यादव यांच्या पक्षाचा मोठा बेस आहे, ज्यामध्ये दलित आहेत, आदिवासी आहेत, मुस्लिम आहेत, यादव आहेत. त्यामुळं या सगळ्या पक्षांमध्ये सर्व जाती बिहारमधल्या विभागून गेलेल्या असल्यामुळं जातीचं गणित प्रशांत किशोर यांना जमलं नाही आणि त्यामुळे त्यांचा हा पराभव झाला असं देखील आपण म्हणू शकतो. प्रशांत किशोर यांच्या पराभवाचं तिसरं एक महत्वाचं कारण सांगितलं जाते, जे तिथलं ग्राउंडवरती पत्रकार होते त्यांनी सांगितलं की प्रशांत किशोर यांच्या बाजूने जे लोक निवडणूक लढवत होते ते कोण होते, तर ते सगळे होते IAS असणारे, IPS असणारे, जे रिटायर झालेले आहेत असे लोक होते. काही शिकलेले लोक होते, भरपूर शिकलेले किंवा काही क्षेत्रामध्ये चांगलं पाऊल उठवलेले असे लोक होते, पण हे सगळे लोक जमिनीशी कनेक्ट असणारे नव्हते. या लोकांनी काही वर्षापूर्वी नोकरीसाठी बिहारमधून ते बाहेर गेलेले होते, बाहेर काम करून भरपूर गडगंज पैसा मिळवून ते बिहारमध्ये परत आले आणि आता येऊन बिहारमध्ये निवडणूक लढवायला लागले. त्यामुळं तिथल्या सामान्य लोकांशी जो एक कनेक्ट असायला पाहिजे तो या लोकांचा नव्हता. फक्त त्यांचा जन्म बिहारमध्ये झाला म्हणून बिहारमधले लोक त्यांना एक्सेप्ट करतील ही गोष्ट बिहारमध्ये घडत नसते. चौथं एक महत्वाचं कारण म्हणजे प्रशांत किशोर यांची जी निवडणूक असते त्याची मोठी भीस असते सोशल मीडियावरती. सोशल मीडिया आज जवळजवळ भारतातले सगळे लोक वापरत असले तरी प्रशांत किशोर यांच्यासाठी ज्या पद्धतीचं सोशल इंजिनिअरिंग करावं लागतं, त्यांनी भरपूर इंटरव्ह्यू दिले, अनेक लोकांच्या पर्यंत पोहोचले, हे सगळं जरी झालं असलं तरी प्रशांत किशोर यांचा जो वोटर इथं बिहारमध्ये असणार होता त्यामध्ये अनेक लोक अतिशय गरीब होते, अतिशय मागास होते, अतिशय आपण ज्यांना आदिवासी म्हणू अशा प्रकारचे होते. त्यांच्यापर्यंत प्रशांत किशोर पोचूच शकले नाहीत, कारण सोशल मीडियाचा वापर या लोकांना माहितीच नाही. कित्येक लोकांचं शिक्षण तेवढं झालेलं नाही, त्यामुळे प्रशांत किशोर सारखा व्यक्ती त्या लोकांच्या फीडमध्ये पोचलाच नाही. यासाठी सोशल मीडिया जरी जबाबदार असला तरी त्यासाठी बिहारमधली शिक्षणाची जी परिस्थिती आहे, जे दारिद्र्य आहे ते देखील जबाबदार आहे. आणि एक पाचवं महत्वाचं कारण म्हणजे शेवटच्या अगदी 15 दिवसात प्रशांत किशोर यांनी सांगितलं की मी निवडणूक लढवणार नाही, तर मी फक्त माझ्या 238 उमेदवारांसाठी प्रचार करणार. खरं तर इथंच लोकांना दिसून आलं की प्रशांत किशोर हे एक सिरियस कंटेंडर नाही आहेत. कारण जर ते सिरियस असते तर त्यांनी स्वतः निवडणूक लढवली असती. जोपर्यंत स्वतःची स्किन इन द गेम ज्याला म्हणतात ती नसते तोपर्यंत कुठलीही गोष्ट सिरियसली तुम्ही घेतलाय हे लोकांच्या लक्षात येत नाही. प्रशांत किशोर जेव्हा निवडणूक लढवणार नव्हते त्यामुळे कुठल्याही एका मतदारसंघाची चर्चा होणार नव्हती. प्रशांत किशोर यांना किती मतं पडतील याची चर्चा होणार नव्हती. त्यामुळे प्रशांत किशोर जणू काही नामानिराळे राहिले.
त्यांनी असं समजून टाकलं की आपल्याला 140 आमदार निवडून आले की आपण आपोआपच विधान परिषदेवरती आमदार होऊ आणि मुख्यमंत्री होऊ. पण तसं घडणार नव्हतं, कारण राजकारणात जे ग्राउंडवरती जे काम करावं लागतं ते त्यांच्या पक्षानं केलेलं नव्हतं, किंवा इतर जे पक्ष होते त्यांनी ते जास्त केलेलं होतं असं आपण म्हणू शकतो. या 5 कारणांच्यामुळे प्रशांत किशोर यांचा पराभव झाला. ते अतिशय हुशार आहेत, अतिशय चाणक्य आहेत की नाही आपण म्हणून सांगू शकत नाही, पण हुशार आहेत. त्यांनी पुढची काही वर्ष राजकारणात दिली तर नक्कीच ते यशस्वी होतील. बिहारमध्ये त्यांच्यासारख्या व्यक्तीची गरज आहे, पण आता सध्या तरी बिहारनं त्यांना नाकारलंय हे सत्य आपण स्वीकारावं लागेल. या संपूर्ण मुद्द्यावर शिकलेल्या लोकांनी राजकारणात उतरावं की नाही, या मुद्द्यावरती तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.